तर मुलांनो, आता आपण पाहणार आहोत उपग्रह म्हणजे काय, की उपग्रह याच्याबद्दलची आपण माहिती घेणार, की सूर्याभोवती हे उपग्रह न फिरता एका विशिष्ट खगोलीय वस्तूभोवती ते फिरत असतात, तेव्हाच त्यांना आपण काय म्हणणार आहोत, उपग्रह असे आपण त्यांना बोलणार आहोत. बघूया, आपण जी अधिक माहिती घेऊया. बघा, इथे त्यांनी तिघाला दाखवलेलं आहे की सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहाभोवती, म्हणजे जे सूर्यमंडलामध्ये किंवा सोलार सिस्टम सूर्यमंडलामध्ये अशी अनेकही जे उपग्रह आहेत की त्याच्यामध्ये विशिष्ट ग्रह आहेत, की म्हणजे जे आपले ग्रह आपण मानले जातो बुध, गुरु, शुक्र, शनी, की त्याच्या व्यतिरिक्तही अशा अनेक प्रकारचे जे उपग्रह आपल्याला इथे आढळून येतात. आणि म्हणून त्यांनी सांगितले सूर्याभोवती स्वतंत्रपणे, सूर्याभोवती न फिरता, म्हणजे काय, जे सर्व उपग्रह आहेत ते काय करत असतात, सूर्याभोवती भ्रमण करत असतात. तसेच हे जे उपग्रह आहेत हे सूर्याभोवती भ्रमण करत नाहीत, आणि म्हणून ते सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता ते विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या या खगोलीय वस्तूंना, म्हणजे ह्या काय आहे, सरळ वस्तू आहेत, खगोलीय आहे, म्हणजे अवकाशामध्ये त्या वस्तू स्थिर आहेत, आणि म्हणून त्याला आपण म्हणतात खगोलीय वस्तूंना आपण काय म्हणणार आहोत, उपग्रह असे देखील आपण त्यांना म्हणणार आहोत. म्हणून अशा प्रकारे बघा, इथे चित्रामध्ये देखील दिसत आहेत की जे पूर्ण आकाश मंडळ आहे, आकाश मंडळामध्ये जे लघुग्रह आहेत, या सर्व लघुग्रहांना या उपग्रह देखील इथे आकाश मंडळामध्ये उपस्थित आहेत, ते स्थिर आहेत, आणि ते काय करत आहेत, सूर्याभोवतीने फिरता विशिष्ट ग्रहामध्ये खगोलीय वस्तूंना आपण काय म्हणणार आहोत, उपग्रह असे आपण त्यांना म्हणणार आहोत. बघा, ग्रहाप्रमाणे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षर स्वतःभोवती फिरतात. मग ते काय करतात, की ते सूर्यभोवतीने फिरतात, ते काय करतात, स्वतःभोवती गोल गोल फिरत असतात. ग्रहाप्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे ग्रह फिरतात. मग कोणते ग्रह फिरतात, मग मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस, नेपच्यून, हे सर्व काय आहे ते फिरत असतात. म्हणून त्यांनी म्हटले ग्रहाप्रमाणे उपग्रह सुद्धा. मग हे जे ग्रह आणि उपग्रह, मग मंगळ आणि गुरु यांना हे सोडून बाकी सर्वांना सर्व ग्रहांना काय आहे, उपग्रह आहेत. फक्त जो बुध आणि गुरु आहे यांना काय नाहीये, उपग्रह नाही. बाकी सर्व ग्रहांना उपग्रह आहे. जसं आपण बोलतो ना, की जे दिशा आहेत, 4 दिशा आहेत, 4 मेन दिशा. मग कोणत्या आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, या 4 महत्त्वाच्या दिशा आहेत. मग त्यांच्या उपदिशा कोणत्या आहेत, आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य, हे देखील सगळ्यांना माहिती असेलच. मग त्याचप्रमाणे जसं आपण इथे देखील तेच आहे मुलांनो, की जसं दिशांना उपदिशा आहे, तसं या ग्रहांना देखील उपग्रह आहेत. मग याच्यामध्ये आपण पाहू शकतो मुलांनो, की जसे ज्याप्रमाणे ग्रह फिरतात त्याप्रमाणे जे ग्रह आहे ते स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरतात. त्याचप्रमाणे जे ग्रहाचे उपग्रह आहेत ते देखील काय करतात, ग्रहाप्रमाणेच उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षाभोवती, म्हणजे अक्षावर म्हणजे काय करतात, ते स्वतःभोवती त्यांची जी कक्षा नेमून दिलेली आहे त्या कक्षेमध्ये फिरण्याचं काम करतात. त्याला स्वतःभोवती ते काय करत असतात, फिरण्याचं काम करतात. म्हणजे जे पूर्ण आकाशमंडल आहे, जे सूर्यमाला आहे, जे पूर्ण आपली जी सोलार सिस्टम आहे, त्या सिस्टममध्ये देखील जे ग्रह आहेत त्या ग्रहांना देखील उपग्रह असतात. आणि ते उपग्रह हे काय करत असतात, उपग्रह जे सूर्यभोवती न फिरतात ते स्वतःभोवती किंवा स्वतःच्या अक्षाभोवती जो स्वतःचा जो त्यांचा जो अक्ष राऊंड दिलेला आहे, की त्यांच्या कक्षेमध्ये फिरण्याचं हे काम करत असतो. बघा, जसं इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे ते काय करत आहेत, भ्रमण करण्याचं हे काम इथे बघा, इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. मग त्याचप्रमाणे मग उपग्रह काय, बघा, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. मग प्रत्येक, मी जसं सांगितलं, ग्रहांना उपग्रह आहे. मग त्याच्यात जो जो पृथ्वी आहे, मग पृथ्वीचा उपग्रह काय आहे, जो चंद्र आहे. मग हा चंद्र सर्वांना माहिती आहे, राईट. मग सर्व सर्वांना माहिती आहे की चंद्रामध्ये काय करत असतो, तो आपल्याला कधी दिसतो, सकाळी नाही, तर कधी दिसतो, रात्री दिसतो. जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा चंद्र काय करतो, आपल्याला दिसत असतो. मग रात्रीच्या वेळेस आपण चंद्राचं काय होत आहे, दर्शन होत आहे, आणि आपण त्या चंद्राला जसं आपण चांदमामा देखील बोलत आहोत. मग हा पृथ्वीचा काय आहे, उपग्रह आहे. हा देखील काय करत असतो, प्रकाश देण्याचं काम करत असतो. म्हणजे दिवसा सूर्याचा प्रकाश असतो आणि रात्री हा चंद्राचा प्रकाश असतो. मग सूर्याच्या माध्यमातून आपण हर एक प्रकारची काय करत असतो, कामं करत असतो. त्याचप्रमाणे सूर्याचं काय आहे, पृथ्वीवर प्रभुत्व आहे प्रकाश देण्यासाठी. त्याचप्रमाणे चंद्र देखील काय करत आहे, आपला प्रकाश देण्याचं काम हे रात्री करत आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा, इथे काय दिलेलं आहे, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. जसं सांगितलं, हर एक जे ग्रह आहेत त्या ग्रहांना काय आहे, उपग्रह आहेत. आणि त्यापैकी जो आपल्या 3ऱ्या स्थानावर आहे, सूर्यमालेतल्या 3ऱ्या स्थानावर पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वीचा उपग्रह काय आहे,
चंद्र आहे आणि हा चंद्र आपल्याला काय देत आहे, संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस प्रकाश देण्याचं काम करत आहे, की आकाशामध्ये तो काय करतो, प्रकाश देतो आणि त्याचा प्रकाश हा आपल्या जमिनीवर पडत आहे आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला काय दिसत आहे, अंधारामध्ये देखील दिसत आहे. मग आकाशात चालणाऱ्या हालचाली ज्या आहेत या प्रकाशाच्या माध्यमातून म्हणजे चंद्राच्या माध्यमातून आपल्याला समजत असतात. मग आपण जे आकाशामध्ये पाहतो आणि जे आपल्याला तारे दिसतात म्हणजे तिथे चंद्राचा प्रकाश आहे, चंद्राचा उजेड असल्या कारणामुळे आपण त्या गोष्टींना आपण पाहू शकतो. बघा जसं आता इथे देखील बघा चंद्राचं नीट निरीक्षण केलं तर चंद्र देखील काय आहे, चंद्रावरती बघा इथे पाण्याचे तुम्हाला काय दिसत आहे, तुम्हाला इथे ऑब्झर्वेशन जो निळा भाग आहे तो कसा आहे, पाण्याचा भाग आहे बघा, आणि जो सफेद भाग आहे तो काय करत आहे, प्रकाश देत आहे. तर अशा प्रकारे जो पृथ्वीचा जो उपग्रह आहे तो आहे चंद्र आहे. याच्यावरती काय नाहीये, वातावरण नाही. वातावरण म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे ज्याप्रमाणे पृथ्वी आहे पृथ्वीवरती वातावरण आहे. जसं आपण सांगितलं की आपले जे सूर्यमालेचे जे सर्व ग्रह आहेत मग ते सर्व प्रकारचे मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, पृथ्वी, युरेनस, नेपच्यून, मग या सर्वांपैकी कोणत्याही ग्रहावरती काय नाहीये, जीवसृष्टी नाही आहे. मग त्यापैकी फक्त पृथ्वीवर जीवसृष्टी आहे, बाकी कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही आहे. आणि म्हणूनच या ग्रहावरती पृथ्वीवर जीवसृष्टी आहे परंतु चंद्रावर काय नाही आहे, जीवसृष्टी नाही आहे, म्हणून त्याच्यावर काय नाही आहे, वातावरण नाही. आणि म्हणून जसजसं आपण बघा उंचावर जातो त्याचप्रमाणे आपल्याला ऑक्सिजनची लेवल काय होते, कमी होते. आपल्याला कृत्रिम ऑक्सिजन हा घेऊन जावा लागतो. ज्यावेळेस पहिलं पाऊल जे चंद्रावरती नील आर्मस्ट्रॉंग यांनी ठेवलं त्यावेळेस तिथे त्यांना कळलं की तिथलं जे वातावरण आहे ते कसं आहे, हलकं आहे. जसं पृथ्वीचा जो नियम आहे, गुरुत्वाकर्षणाचा जो ग्रॅव्हिटीचा नियम आहे की पृथ्वीवर वस्तू ही काय करते, आकर्षिली जाते. पृथ्वीवर वस्तूला काय करते, आकर्षित करते. त्याचप्रमाणे जर आपण चंद्रावर गेलो तर ती वस्तू काय करते, हलकी सोडते. म्हणजे काय आहे की तिथे एक गुरुत्वाकर्षणाचा नियम नाही आहे, ती ग्रॅव्हिटी नाही आहे. त्यामुळे तिथली हर एक वस्तू ती आकाशामध्ये काय आहे की आधांतरी आहे. मग समजा हा एखादा हा पेन आहे, हा पेन जरी मी आकाशामध्ये सोडला तर तो खाली पडणार नाही. इथे हा ग्रॅव्हिटीचा नियम लागू होणार नाही. मग तिथे कोणता नियम लागू होणार, तिथे मला की तिथे नियम नाही तिथे, कारण वातावरणच नाही आहे तिथे. तो ग्रॅव्हिटी नसल्या कारणामुळे तिथे हर एक जी वस्तू आहे ती हवेमध्ये फ्लोट होत आहे. इवन आपण मनुष्यसुद्धा तिथे जमिनीवर तो चालू शकत नाही. जसं आपण जमिनीवर उभे राहणे, चालणे आहे त्याचप्रमाणे तिथे चंद्रावर आपण चालत नाही किंवा आपण उभे राहत नाही, आपण तिथे फ्लोट होतं. मग कोणत्या तरी वस्तूच्या माध्यमातून जर आपण स्पेसमध्ये असो, जर आपण त्या विमानात असो तर आपल्याला त्याला धरून ठेवावे लागते किंवा आपण त्या विमानामध्ये देखील इकडून तिकडे सहज आपण पायाने हालचाल न करता सुद्धा आपण जाऊ येऊ शकतो. आणि म्हणून त्याने सांगितलं त्याच्यावर वातावरण नाही. कुठे वातावरण नाही आहे, चंद्रावर वातावरण नाही. मग या चंद्रावरती कोण गेलं होतं, आताच मी सांगितलं कोण गेलं होतं, नील आर्मस्ट्रॉंग यांनी पहिलं पाऊल तिथे टाकलं होतं बरोबर. आणि तिथे त्यांनी पहिलं पाऊल टाकून त्यांनी एका जगाला एक नवीन दिशा दिली की चंद्राचा त्यांनी काय केलं आहे, शोध लावला आहे. चंद्रावर देखील मनुष्य हा जाऊ शकतो. म्हणजेच आज हे जग किती पुढे गेलेलं आहे याचा मला न विचार करा की आज आपण फक्त आपण आज फक्त पृथ्वीवरून चंद्राला बघत होतो, परंतु आज मनुष्याने आकाशाला देखील गवसणी घातलेली आहे. बघ आता आपण पुढे पाहू शकतो बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. जसं आता मी सांगितलं होतं की जे सोलार सिस्टममधल्या हर एक ग्रहांना काय आहे, उपग्रह आहे. परंतु बुध आणि शुक्र या ग्रहांना सोडून बाकी सर्व ग्रहांना काय आहे, उपग्रह आहे. म्हणजे इव्हन पृथ्वीचा देखील आपण उपग्रह काय पाहिला आहे, चंद्र पाहिला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की बुध आणि शुक्र याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. म्हणजे प्रत्येकांना काय आहे, उपग्रह आहे. जसं आपण म्हणत आहोत की ज्या दिशा आहेत त्या दिशांना दिशा आहेत. जसं आपण बघा इथे चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवते तर आता समजा ह्या दिशा आहेत, आपण याच्या 4 दिशा पाडल्या. मग हे काय आहे, उत्तर आहे बरोबर आहे, आणि ही काय आहे, दक्षिण आहे, ही पूर्व आहे आणि ही काय आहे, पश्चिम आहे. मग त्याच्या देखील काय आहेत, मग आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य, म्हणजे ह्या ज्या दिशा आहेत त्या देखील आपण काय करत आहोत. म्हणजे ह्या किती झाल्या, 8 दिशा झाल्या. मुख्य दिशा 4 आणि उपदिशा 4 मिळून काय झाल्या आहेत, 8 दिशा झाल्या आहेत. त्याचप्रमाणे हे देखील आपले 8 काय आहेत, ग्रह आहेत. आणि या 8 ग्रहापैकी बाकीचे जे 6 ग्रह आहेत त्या ग्रहांना उपग्रह आहेत, परंतु बुध
आणि शुक्र या ग्रहांना काय नाही आहे, उपग्रह नाही. आणि म्हणून ते काय करत आहेत की त्याच्यामुळे बाकी सर्व ग्रहांना उपग्रह आहे, त्याची त्यांनी आपल्याला या पाठामध्ये माहिती दिलेली आहे. आता त्यांनी सांगितलं की चंद्राचा जो भ्रमण काळ आहे, भ्रमण काळ म्हणजे बघा हा जो शब्द इथे आलेला आहे पाहू शकता, चंद्राचा हा भ्रमण काळ. भ्रमण काळ म्हणजे काय, जो फिरता काळ आहे, फिरण्याचा काळ आहे, ज्याला आपण परिवलन आणि परिभ्रमण हे शब्द देखील आपण पाहिले. परिवलन म्हणजे काय आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, याला आपण काय म्हणणार आहोत, परिवलन बोलणार आहोत. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता जेव्हा ती सूर्याभोवती फिरते तेव्हा ती काय करत आहे, परिभ्रमण करत आहे. मग भ्रमणचा अर्थ काय आहे की दुसऱ्या भोवती फिरणे, म्हणजे त्याला काय आहे, भ्रमण काळ. मग भ्रमण काळ म्हणजे काय की ती पृथ्वी काय करत आहे, चंद्र हा पृथ्वीभोवती म्हणजे फिरत आहे. मग चंद्राचा जो भ्रमण काळ आहे, फिरण्याचा जो काळ आहे, आणि परिवलन, बघा आता परत हा शब्द आला आहे, ह्या दोन्ही शब्दाकडे नीट लक्ष द्यायचं आहे. भ्रमण परिवलनचा अर्थ सांगितला आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, ती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. मग स्वतःभोवती फिरते तेव्हा ती काय करते, परिवलन करत असते. आणि जेव्हा ती सूर्याभोवती तेव्हा ती परिभ्रमण करत असते. या दोन्ही शब्दाचा अर्थ कळाला आहे, परिवलन आणि भ्रमण हे दोन्ही शब्द कळाले आहे. मग त्याचा जो काळ आहे तो किती काळ आहे, बघा इथे दिलेला आहे. त्याचा जो काळ आहे तो किती काळ आहे बघा, 27.3 दिवस आहे. 27.3 दिवस म्हणजे 27.3 दिवस, 27 दिवस चंद्राला भ्रमण काळ आहे तो त्याचा इतका काळ तिथे राहणार आहे. की तिला चंद्र हा कोणाभोवती फिरत आहे मुलांना, पृथ्वीभोवती फिरत आहे. आणि त्यामुळे तुझं त्याचा फिरण्याचा जो कालावधी आहे मुलांना तो किती आहे, 27.3 दिवस एवढा आपला त्याचा जो काळ आहे. बघा अशा प्रकारे हा चंद्र आहे, हा चंद्र काय करत आहे, पृथ्वीभोवती जर त्याला फिरायचं असेल तर तो किती काळ लागणार आहे, 27.3 दिवस एवढा त्याला कालावधी लागणार आहे. म्हणजे त्याला काय करणार, त्याची जी कक्षा नेमून दिलेली आहे त्या कक्षेमध्ये त्याला फिरण्यासाठी, चंद्राला सूर्याभोवती फिरण्यासाठी 27.3 दिवस एवढा त्याचा कालावधी आपल्याला तिथे लागणार आहे. मग अशा प्रकारे बघा पाहू शकतो चंद्राचा जो भ्रमण काळ आणि परिवलन काळ, भ्रमण काळ आणि परिवलन काळ म्हणजे ती स्वतः फिरता जेव्हा ती पृथ्वीभोवती फिरते तेव्हा त्याचा जो कालावधी आहे तो 27.3 दिवस एवढा त्याचा कालावधी लागणार आहे. आता बघा आपण पाहणार आहोत लघुग्रह, हा जो आपला टॉपिक आहे. लघुग्रह म्हणजे काय बघा आपण बघणार आहोत. तर मुलांना लघुग्रह म्हणजे काय की सोलार सिस्टम मध्ये म्हणजे सूर्यमालेतील ग्रह निर्माण होण्याच्या वेळेस जे खडक ते निष्फळ झाले, त्या सर्व निष्फळ खडकांना आपण काय बोलणार आहोत मुलांना, लघुग्रह बोलणार आहोत. म्हणजे जे ग्रह बनण्याच्या उपयोगाचे होते किंवा जे ग्रह बनणार होते परंतु ते खडक निष्फळ झाले, म्हणजे त्याचे तुकडे झाले आणि मग ते तुकडे पडून गेले आणि मग ते त्याचे छोट्या छोट्या कणामध्ये त्याचं रूपांतर झालं, म्हणजे त्यालाच आपण काय बोलणार आहोत, लघुग्रह असे बोलणार आहोत. म्हणजे सोलार सिस्टमचाच हा एक भाग होता की जे ग्रह बनता बनता राहून गेले, असं सोप्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की जे आपल्याला सोलार सिस्टममधील जे ग्रह बनण्याच्या उपयोगाचे होते किंवा जे ग्रह बनत होते, बुध गुरु शुक्र शनी जे सर्व ग्रह आहेत त्या ग्रह बनण्याचे जे खडक आहेत ते खडक निष्फळ झाले आणि ते निष्फळ झाल्यामुळे ते काय झाले, त्यांना आपण काय म्हणत आहोत, त्या खडकांना आपण लघुग्रह असे बोलणार आहोत. बघा इथे त्यांनी दिले आहे सूर्यमालेतील ग्रहाच्या निर्मितीवर, जेव्हा सूर्यमालेच्या ग्रहाची निर्मिती होत होती म्हणजे जेव्हा सोलार सिस्टम ही तयार होत होती असं आपण सोप्या भाषेमध्ये म्हणणार आहोत की सूर्यमालेतील ग्रहाच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास जे निष्फळ ठरलेले लहान लहान खडकांना, निष्फळ म्हणजे काय मुलांना, की जे उपयोगाचे नाही आहेत त्यांना काय बोलणार आहोत, निष्फळ या शब्दाचा वापर झालेला आहे. की सूर्यमालेतील ग्रहाची जेव्हा निर्मिती होत होती, निर्मितीच्या वेळेस जे ग्रह बनण्यास निष्फळ, की जे ग्रह बनणार होते परंतु ते बनले नाही, ते निष्फळ ठरले, म्हणजे ते आपण असं सोप्या भाषेत म्हणू शकतो की ते काही उपयोगाचे नाही किंवा ते काही कारणास्तव किंवा ते कुचकामी असल्यामुळे किंवा ते बनण्याचे जे योग्यतेचे नाही, असे जे त्याच्यातले जे लहान लहान खडक आहेत, मग ते लहान लहान खडक बनले, त्या खडकांना आपण काय म्हणणार आहोत, लघुग्रह बनणार
पाहणार आहोत. मग आता हे लघुग्रह बघा कशा आकाराचे, इथे छोट्या मोठ्या आकारामध्ये म्हणजे समान आकाराचे इथे आपल्याला दिसत नाही आहे. काही जे खडक आहेत ते मोठे आहेत, काही छोटे आहेत, तर काही अगदी छोटे आहेत. बघा एकदम तुम्ही पाहू शकता, जर निरीक्षण केलं तर खूपच तुम्हाला छोटे इथे दिसणार आहेत. तर अशा प्रकारचे बघा आपण जे लघुग्रह आहेत त्याच्याबद्दलची आपण माहिती घेत आहोत की सूर्यमालेतील ग्रहाच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास जे निष्फळ ठरलेले जे लहान लहान जे तुकडे आहेत किंवा जे खडक आहेत त्या खडकांना आपण काय म्हणणार आहोत, लघुग्रह असे बोलणार आहोत. तर अशा प्रकारे हे लघुग्रह हे दिसतात मला, जे काळ्या रंगाचे आहेत आणि ते बघा अशा प्रकारचे हे छोट्या मोठ्या आकारात, ज्याचा आकार हा स्थिर नाहीये, तो आकार मोठाही आहे आणि छोटाही आहे. अशा छोट्या मोठ्या आकारामध्ये हे जे लघुग्रह आहेत ते बनण्याचं इथे काम चाललेलं आहे. ते निष्फळ खडक आहेत, ते कोणते आहेत, ते अशा प्रकारचे निष्फळ खडकांना आपण काय म्हणणार आहोत, लघुग्रह बोलणार आहोत. मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यान खगोलीय वस्तूचा पट्टा आहे. मंगळ आणि गुरु हे काय आहेत, ग्रह आहेत. ह्या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे. म्हणजे हे जे सर्व छोटे छोटे जे तुम्हाला खडक दिसत आहेत यांचा काय आहे, पट्टा आहे. पट्टा कसा म्हणू शकतो आपण त्याला, बघा आपण चित्राच्या माध्यमातून समजायचं की अशा प्रकारचा जो एक पट्टा आहे. म्हणजे कुणाच्या दरम्यान, समजा इथे मंगळ असेल आणि इथे गुरु असेल, काय आहे, गुरु आहे. मग यांच्या जो दरम्यान आहे काय आहे, खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे. मग अशा प्रकारचा पट्टा माहिती आहे सगळ्यांना, जो आपण बेल्ट वापरतो त्याप्रमाणे एक्स आपण रेक्टँगल स्क्वेअरमध्ये असतो, रेक्टँगलच्या शेपमध्ये तो असतो आणि तो कशा आहे, मंगळ आणि गुरुच्या दरम्यान तो पट्टा आहे. आणि अशा प्रकारचे जे छोटे छोटे जे खडक आहे जे ग्रहाच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा आहे. म्हणजे खगोलीय वस्तू म्हणजे आकाशातल्या असणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या दरम्यान ते जात असतात आणि म्हणून त्याला इथे दिले आहे की मंगळ आणि गुरु यांच्या ग्रहाच्या दरम्यान ज्या खगोलीय वस्तूंचा काय आहे, पट्टा आहे. म्हणजे खगोलीय वस्तू इथे आपल्याला आढळत असतात. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. जे सर्व लघुग्रह आहेत ते कसे काय करतात, सूर्याभोवती भ्रमण करतात. सर्व प्रकारचे जे लघुग्रह आहेत, जसं आता मी सांगितलं की जे सूर्याची निर्मिती होणं की जे सोलर सिस्टम म्हणजे सूर्यमाला बनण्याच्या वेळेस किंवा ग्रहाच्या निर्मितीच्या वेळेस जे खडक निष्फळ झाले, जे छोटे छोटे खडक आहेत, अशा छोट्या खडकांना आपण लघुग्रह म्हणत आहोत. मग हे जे छोटे छोटे ग्रह बनता बनता राहून गेले, जे खडक निष्फळ झाले, ग्रहाच्या निर्मितीसाठी निर्माण केलेले जे खडक होते ते निष्फळ झाले, मग ते देखील खडक काय करत आहे, सूर्याभोवती फिरत आहेत. बघा हे लक्षात ठेवा, जे असे जे खडक आहेत ते देखील काय करत आहेत, सूर्याभोवती फिरण्याचं काम करत आहे. साहजिकच आहे. मग त्याची जी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये त्यांना नेमून दिले, त्या कक्षेतून तेच काय करत आहेत, ते सूर्याभोवती फिरण्याचं काम करतात. कारण सूर्य हा मुख्य घटक आहे सोलर सिस्टमचा, की जो काय आहे, मुख्य स्रोत आहे, जो मुख्य केंद्रस्थानी आहे. आणि तो केंद्रस्थानी त्याच्यानंतर ज्या सर्व ग्रह आहेत, त्याच्यानंतर जे उपग्रह आहेत आणि जे लघुग्रह आहेत ते देखील आपण पाहिले आहेत. उपग्रह काय आहे आणि लघुग्रह काय आहे याच्यातील देखील आपण फरक जाणवलेला आहे. हे सर्व लघुग्रह सूर्याभोवती फिरत असतात. लघुग्रह म्हणजेच काय की जे सूर्य निर्मितीच्या जे सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी जे ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या खडकांना आपण काय बोलणार आहोत, जसं लघुग्रह बोलणार आहोत. उपग्रह म्हणजे सूर्याभोवती न फिरता ते स्वतःभोवती ते भ्रमण करत असतात, त्यांना आपण उपग्रह आपण म्हणणार आहोत. ते सूर्याभोवती फिरत नाही. मग अशा प्रकारे लघुग्रह आणि उपग्रह याच्यातील आपण काय पाहिलेलं आहे, फरक पाहिलेला आहे. आणि हे जे सर्व लघुग्रह आहेत ते काय करत आहेत, सूर्याभोवती फिरण्याचं काम करत आहेत. हे सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. आता आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे मुलांना, जो बहुग्रह आहे. बहुग्रह म्हणजेच काय आहे मुलांना, की बहुग्रह म्हणजे सूर्याभोवती फिरणारे जे छोटे छोटे जे खडक आहेत, जे दगड आहेत, जर आपण त्यांना बोलत आहोत बहुग्रह म्हणा, की जे स्वतः जे सूर्याभोवती फिरणारे मग कोण आहे, जे ग्रह आहेत, उपग्रह आहेत, परंतु अजूनही जे छोटे छोटे जे काय आहेत, खडक आहेत, सूर्याभोवती फिरणारे जे छोटे छोटे जे खडक आहेत त्यांना आपण काय बोलणार आहोत, बहुग्रह. म्हणजे ते अतिशय जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे आपण त्याला बोलणार आहोत बहुग्रह बोलणार आहोत. बघा आपण त्याची व्याख्या किंवा डेफिनेशन बोलणार आहोत की जे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे, प्रदक्षिणा म्हणजेचा अर्थ काय आहे मुलांनो, की चक्कर मारणे किंवा जसं आपण बोलतो ना की एक फेरा पूर्ण करणे. प्रदक्षिणेचा अर्थच काय आहे, गोल गोल फिरणे असा देखील त्याचा अर्थ होऊ शकतो आहे. बघा इथे काय शब्द आलेला आहे बघा, प्रदक्षिणा काय आहे, प्रदक्षिणा म्हणजे काय की असं गोल गोल चक्कर मारणे आहे. जसं इथे बघा चित्रात दाखवलं शकतं आपण.
हे काय आहे, चक्कर मारणे. म्हणजे याला काय बोलणार आहोत, प्रदक्षिणा म्हणजेच काय, गोल चक्कर मार. सूर्यभोवती प्रदक्षिणा घालायला लहान लहान आकाराची जी खगोलीय वस्तू आहे. खगोलीय वस्तू का म्हटलं आहेत, खगोलीय म्हणजे जे आकाशात असणाऱ्या सर्व वस्तूंना आपण काय म्हणत आहोत, खगोलीय वस्तू असे आपण त्यांना म्हणत आहोत. आणि म्हणून इथे सांगितले सूर्यभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान लहान आकाराची. सूर्यभोवतीला कोण प्रदक्षिणा घालणार आहे, लहान लहान आकाराची खगोलीय वस्तू. मग आता ह्या ज्या काय आहेत त्या सर्व ज्या खगोलीय वस्तू आहेत, म्हणजे जे लहान लहान जे खडक आहे, जसं आपण पाहिलं की जे सूर्यमालाच्या निर्मितीच्या वेळेस जे निष्फळ झालेले जे लहान लहान जे खडक आहेत ते काय आपण त्याला बोलणार आहोत, लघुग्रह बोलणार आहोत. मग ते कसे आहेत, छोटे खडकच आहेत. मग त्याचप्रमाणे ते सूर्याभोवती देखील प्रदक्षिणा घालणारे लहान आकाराची जी खगोलीय वस्तू आहे ती काय करत आहे, ते त्यांना आपण काय म्हणणार आहोत, बहुग्रह म्हणणार आहोत. बहुग्रह म्हणजे असे अनेक प्रकारचे जे छोटे छोटे लहान आकाराचे जे छोटे खडक म्हणू शकतो त्याला काय आहे, त्या खगोलीय वस्तू आहेत आणि त्या काय करत आहेत, सूर्याभोवती फिरण्याचं काम करत आहे. तर अशा प्रकारे बघा, सोलार सिस्टमचं ही पूर्ण काय आहे, सिस्टीम आहे की त्याच्याभोवती जो केंद्रस्थानी जो आपला सूर्य आहे, त्या सूर्याच्या पाठोपाठ जो सर्वात पहिला जो ग्रह आहे तो बुध आहे. बुध आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे सर्व ग्रह आहेत त्या ग्रहांना उपग्रह आहेत. मग त्यामध्ये जे की त्या सोलार सिस्टममध्ये उपग्रह, त्याचप्रमाणे लघुग्रह आहेत आणि त्या दोन्ही म्हणून ते काय करत आहेत, सूर्यभोवती फिरण्याचं काम करत आहे. लघुग्रह त्याचप्रमाणे सूर्यभोवती प्रदक्षिणा घालणारी जे लहान आकाराची जी खगोलीय वस्तू आहे ती देखील काय करत आहे, सूर्याच्या भोवती फिरण्याचं काम करत आहे. तर अशा प्रकारे बघा, ही सूर्याची भ्रमण करण्याचे ते काय आहे ते करत असतात. स्वतःभोवती फिरता फिरता ते सूर्याला देखील प्रदक्षिणा घालायचं काम करत असतात. प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा बहुग्रहात समावेश होतो. मग ती बहुग्रह वस्तू म्हणजेच काय आहे मुलांनो, त्यांनी विचारलं आहे बघा, सांगितलंय की खगोलीय वस्तूचा बहुग्रहात समावेश होतो. प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा बहुग्रहात समावेश होतो. मग बहुग्रहामध्ये जो प्लुटो हा नावाचा देखील काय आहे मुलांनो, जो ग्रह आहे, जो एक खगोलीय वस्तू आहे, मग ती कोणतं नाव आहे त्याला दिलं आहे, प्लुटो हे नाव दिलं आहे. मग बहुग्रहामध्ये काय कोणत्या खगोलीय वस्तूचं नाव आहे, प्लुटोचं नाव आहे. काय आहे, प्लुटोचं नाव आहे. या वस्तूचा बहुग्रहात काय होत आहे, समावेश होत आहे. मग अशा प्रकारचा जो हा प्लुटो आहे बघा, हा तुम्ही इथे पाहू शकता की कोणती वस्तू आहे, ही खगोलीय वस्तू आहे. ती कुठे फिरत आहे, सूर्याभोवती ते फिरण्याचं ते काम करत आहे. बघा, अशा प्रकारे ही सूर्याच्या भोवती फिरत आहे. प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा बहुग्रहामध्ये काय होत आहे, समावेश होत आहे आणि ती सूर्याभोवती देखील फिरण्याचं काम करत आहे. तर ही पृथ्वीसारखीच तुम्हाला दिसत आहे, परंतु ही आकाराने कशी आहे, छोटी आहे. प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्ष लागत आहे. किती वर्ष लागत आहेत, 248 वर्ष. म्हणजे किती झाले बघा, की आपला जो जीवनकाल आहे तो मनुष्याचा साधारणपणे 70-80 आहे. फार शक्ती असेल तर 80, आणि जर अजूनही जर जास्त एखाद्याने जर चांगलं व्यवस्थित खाल्लं पिलं असेल तर 90. परंतु ह्याला प्लुटोला सांगितलं की सूर्याभोवती याला जर चक्कर मारायचं असेल, प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्ष लागतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की जर एखाद्या मनुष्याचं जीवन असेल ते फार ते 70 ते 80 आणि 90 असू शकतं. परंतु इथे चक्क प्लुटो जे सूर्याभोवतीचं त्याला जर एक राऊंड पूर्ण करायचं असेल किंवा एक फेरा पूर्ण करायचा असेल तर त्याला किती लागणार आहे, 248 वर्ष लागणार आहेत. किती लागणार आहेत, 248 वर्ष. बघा, आता हे 248 वर्ष म्हणजे की 200 मधून जर तुम्ही 48 वजा केले तर समजा मनुष्याचं जीवनच 48 वर्षाचं आहे, 50, मग त्याच्यामध्ये फार तर अजून जर 30 ॲड केले तर किती होणार आहे मुलांना, 40, 50, 60, 70. बघा, म्हणजे हे काय आहे की इथे जर आपण जर एखाद्या व्यक्तीचं 100 वर्ष जरी जगला किंवा 90 वर्ष जरी जगला तरी त्याच्यामध्ये काय होणार आहे की एवढे वर्ष माणूस जगू शकतो का, तर एवढे वर्ष माणूस जगू शकत नाही. म्हणजे तो प्लुटोला ज्या अवकाशाच्या ज्या गोष्टी आहेत मुलांना, की जे चक्कर मारण्यासाठी जो लागणारा जो कालावधी आहे हर एकाचा, तो कसा आहे, सर्वात जास्त कालावधी आहे. म्हणजेच किती आहे, 248 वर्ष त्याला पूर्ण होणं. म्हणजे एक फेरा पूर्ण करण्यासाठी ही जो प्लुटो आहे हा फिरत याला जाण्यासाठी, म्हणजे कसं आपण आकाराने पाहू शकतो बघा, की ते त्याला असा हा पूर्ण फिरत हा राऊंड पूर्ण करण्यासाठी त्याला किती वर्ष लागणार आहेत, 248 वर्ष
त्याला लागणार आहेत. एवढे वर्ष बघा इथे त्याला लागणार आहेत 248 वर्ष. मग एवढे 248 म्हणजे हा फिरत फिरत इथे जाणार आणि त्याच्यानंतर त्याला ते 248 पूर्ण होणार आणि पुन्हा परत तो काय करणार आहे, परत तो फिरण्याचं प्रदक्षिणा घालण्याचं देखील तो काय करणार आहे, काम करणार आहे. मग अशा प्रकारे प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्षे ही काय करत आहे, लागत आहे. म्हणजे त्याचा जो कालावधी आहे तो किती जास्त प्रमाणामध्ये इथे आपण पाहू शकत आहोत. तर परिवलनास 6.38 दिवस लागत आहे. जर परिवलन आणि परिभ्रमण, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की परिवलनचा अर्थ काय आहे, परिभ्रमणचा अर्थ काय आहे, हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा, दर परिवलनास 6.38 दिवस लागणार आहे. किती दिवस लागणार आहे, 38 दिवस. 6.38 मग हे इतकं दिवसाचा जो कालावधी आहे, म्हणजे त्याचा एक फेरा पूर्ण करण्यासाठी त्याला 248 वर्षे लागणार आहे. तर त्याचा परिवलनाचा जो कालावधी आहे प्लुटोचा, त्यासाठी त्याला 6.38 दिवस इतका कालावधी लागणार. म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा जो कालावधी आहे तो कमी आहे, परंतु जो सूर्याभोवतीचा फिरण्याचा जो कालावधी आहे तो किती आहे, जास्त आहे. तर अशा प्रकारे म्हणून आता आपण जो आपला पुढचा टॉपिक आहे धूमकेतू. धूमकेतूच्या बद्दल आपण माहिती घेणार की धूमकेतू म्हणजे काय, जो आपल्याला आकाशामध्ये दिसतो. जसं आपला जो टॉपिक होता आपण कव्हर केला की आपल्या या घटकामध्ये आपल्याला धूमकेतू हा देखील टॉपिक शिकायचा आहे. मग धूमकेतू म्हणजे काय की सूर्याच्या बाहेरील किंवा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी तो सूर्याच्या बाहेरून जो प्रदक्षिणा घालतो त्याला अश्नी जो गोल बोलतो त्याला आपण काय बोलणार आहोत, धूमकेतू असे बोलणार आहोत. मग हा त्याचा जो प्रकाश आहे तो आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाताना देखील दिसत असतो. कधी कधी बघा आकाशामध्ये एक जी रेष पडलेली असते, मग ती रेष त्याला आपण काय म्हणणार, अश्नी गोल असते देखील बोलणार आहोत. ती एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे ती काय केली जाते, परावर्तित केली जाते. आणि तो एक चक्कर आपल्याला एक लाईन मारलेली दिसत असते. जसं ही बघा ह्या प्रकारे लाईन दिसते बघा. धूमकेतू म्हणजे सूर्यमाले बाहेरून सूर्याभोवती, सूर्यमाले बाहेरून म्हणजे सूर्य जी माला आहे त्या सूर्यमालेच्या पूर्ण बाहेरून, म्हणजे कसं म्हणू शकतो आपण बघा तुम्हाला चित्रामध्ये की हा जो सूर्य आहे मग त्याच्या भोवतीचे सर्व काय आहेत, हे ग्रह आहेत, बरोबर. पण त्याच्या बाहेरूनच सूर्यमाले बाहेरून म्हणजे काय की याच्या बाहेरून म्हणजे याच्या अंतर्गत तो हस्तक्षेप करत नाही आहे. म्हणजे बाहेरून तो काय करत आहे, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे जे अंशनी गोल आहेत, अंशनी गोल त्याला आपण काय म्हणणार आहोत मुलांना, धूमकेतू बोलणार. काय म्हणणार आहोत, धूमकेतू. समजते मुलांना. धूमकेतू म्हणजेच काय की सूर्यमाले बाहेरून सूर्याभोवती जी प्रदक्षिणा घालणारे अंशनी गोल आहेत त्यालाच आपण काय बोलणार आहोत, धूमकेतू बोलणार आहोत. मग हे अशा प्रकारचे बघा इथे जो लाईट दिसत आहे, हा लाईट काय करत आहे, प्रकाश देण्याचं काम करत आहे. मग हा सूर्यमालेच्या बाहेरून सूर्यभोवती जो चक्कर मारत असतो की सूर्यभोवती प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणेचा अर्थ देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. प्रदक्षिणेचा अर्थ काय आहे मुलांनो, राऊंड मारणे, चक्कर मारणे तो आहे. आणि म्हणून त्यांनी धूमकेतू म्हणजे सूर्यमाले बाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे जे अंशनी गोल आहेत त्यांनाच आपण काय म्हणणार आहोत, धूमकेतू बोलणार आहोत. मग अशा प्रकारचा जो उजेड तो दिसत आहे, धूमकेतू हे सूर्यमालेचे घटक आहे. जसं मी सांगितलं की हा देखील काय आहे, सूर्यमालेचाच घटक आहे. जरी तो सूर्यमालेच्या बाहेरून परंतु सूर्याभोवती तो काय करत आहे, प्रदक्षिणा घालायचं काम करत आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय बोलणार आहोत, हे देखील सूर्यमालेचा काय आहे, हा घटक आहे. आणि अशा प्रकारे तो तीव्र उजेडामध्ये किंवा तीव्र प्रकाश देण्याचं तो काय करत आहे, काम करत आहे. तर ह्यालाच आपण म्हणणार आहोत धूमकेतू. हा धूमकेतू देखील तुम्ही बघा अशा तीव्र स्वरूपामध्ये, तीव्र उजेडात किंवा प्रकाशात हा आपल्याला दिसत असतो. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत, सूर्यापासून दूर असतात ते बिंदूप्रमाणे दिसतात. ते सूर्यापासून दूर असतात म्हणजे सूर्य, जसं सांगितलं मगाशी, धूमकेतूचा अर्थच काय की ते सूर्यमालेच्या कक्षेच्या बाहेरून आणि परंतु सूर्याला काय करतात, ते प्रदक्षिणा घालण्याचं जे काम करतात त्याच्यातून जे अंशनी गोल निघतात त्याला आपण धूमकेतू बोलतो. मग हे कसे दिसतात, सूर्यापासून साहजिकच ते लांब असणार, कारण ते काय आहेत, सूर्यमालेच्या बाहेरून सूर्याला प्रदक्षिणा घातलेले असतात. आणि म्हणून मग ते कसे दिसतात बघा, सूर्यापासून दूर असल्यामुळे ते बिंदूप्रमाणे दिसतात. मग हे जे जसे बिंदू आहेत तसे तुम्हाला ते चित्रात दिसत आहेत मुलांना. हे कसे आहेत, जे सूर्यासारखे ते काय आहेत, तिथे बिंदू दिसत आहेत. आणि हे बिंदू बघा बिंदूप्रमाणे दिसतात, मात्र सूर्याजवळ आपल्यावर सूर्याच्या उष्णतेमुळे कमी अंतरामुळे असतात.
बघा इथे कशा प्रकारे सांगितलं की सूर्यापासून ते दूर असल्यामुळे ते काय दिसतात आपल्याला, जर त्याला बघायचं ठरलं जर नेमकं धूमकेतू कोणताही जर बघायचं असेल तर ते कसे दिसत आहेत, ते बिंदूप्रमाणे आपल्याला दिसतात. जसं आपला एक डॉट असतो त्या डॉटप्रमाणे, बिंदूप्रमाणे, ज्याप्रमाणे आपण ओळ पूर्ण झालं, सेंटेन्स पूर्ण झालं आपण एक डॉट देतो, जो बिंदू आहे त्याला आपण काय बोलतो, बिंदू बोलतो. मग त्या बिंदूप्रमाणे ते दिसतात. मात्र त्यांनी अजून सांगितलं, मात्र सूर्याजवळ आल्यावर त्यांनी सांगितलं जर ते सूर्याच्या जवळ येत आहेत तर सूर्याच्या उष्णतेवर कमी अंतरामुळे व त्यांच्यामध्ये देखील काय होत आहे, फरक होत आहे. जर ते काय आहे सूर्याच्या बाहेर आहे, ते सूर्यमालेच्या बाहेरून ते काय करतात, सूर्याच्या जवळ जातात, परंतु ते सूर्याच्या जवळ आल्यावर सूर्याच्या उष्णतेमध्ये कमी किंवा अधिक जे अंतरामुळे, त्यांचं जे अंतर आहे त्या कमी किंवा अंतरामुळे ते डोळ्यांना सहज पाहू शकत नाही. बघा ते डोळ्यांना सहज दिसू शकतात. जर ते कमी अंतरावर आले, जर ते सूर्याच्या ते लांब असल्यामुळे ते आपल्याला बिंदूप्रमाणे दिसतात, परंतु ते सूर्याच्या जर जवळ आले, त्याच्यातील जे अंतर आहे, त्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते कमी किंवा अधिक असले, जर त्याचं अंतर जर जास्त जवळ असेल तर ते आपल्या डोळ्यांना सहज दिसू शकतात. मग अशा प्रकारचे सूर्याच्या जेव्हा जवळ येतात तेव्हा हा अशा प्रकारचे ते धूमकेतू आपल्याला सहज अंतरावरती इथे दिसून येत आहे. मग हे जे धूमकेतू बघा पाहू शकतात, त्याच्या अंतराच्या फरकामुळे ते आपल्याला ते पटकन दिसून येतात. जितकं अंतर लांब असेल तर ते आपल्याला बिंदूप्रमाणे दिसतात, पण ते सूर्याच्या जर जवळ आले तर ते आपल्या डोळ्याने आपण त्यांना पाहू शकतो आणि मग कधी आपल्याला ते पाहू शकतात, आपण त्यांना बघू शकतो. तर अशा प्रकारे मला हा धूमकेतू हा आकाशामध्ये देखील काय करत असतो, सूर्याभोवती फिरण्याचं काम करतो. धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्यांनी व धुलीकणांनी बनलेलं असतो. आता त्यांनी सांगितलं की धूमकेतूची जी एक वैशिष्ट्य त्यांनी ते सांगितलेलं आहे, आपण ते बघणार आहोत की धूमकेतू हा गोठलेल्या द्रव्यांनी, जे गोठलेले द्रव्य म्हणजे काय आहे, पाणी आहे, दिसू शकतं म्हणजे काय आहे, पाणी आहे, आणि धुलकणांनी जे डस्ट आहे बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे वायूत रूपांतर होते. तर त्यांनी सांगितलंय सूर्याची जी प्रखर उष्णता आहे त्या प्रखर उष्णतेमुळे धूमकेतूतील द्रव्याचे म्हणजे काय की हे जे सर्व काय आहे, पाणी आहे, मग पाण्याचे वायूत रूपांतर होते आणि मग नंतर त्याचा काय म्हणतात की ओशन काय होत आहे, त्याचं ओशन गोट होत आहे. त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणत आहोत धूमकेतू, असं आपण त्यांना नाव दिलं आहे. मग धूमकेतू हे कशा प्रकारे बनले जातात, हा तुम्हाला परीक्षेला प्रश्न मुलांना विचारू शकता की धूमकेतू हा कशा प्रकारे बनला जातो. मग धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्याने व धुलीकणाने बनलेला आहे. कशाने बनलेला आहे धूमकेतू धूमकेतू हा गोठलेल्या द्रवाने, गोठलेले जे द्रव आहे, मग कोणते गोठलेले द्रव आहे, फक्त ते द्रव्याने म्हटलं आहे का, गोठलेल्या द्रव्याने. मग द्रव पदार्थ कोणता आहे, पाणी आहे. मग जर गोठलेला जर द्रव असेल म्हणजे तो कसा आहे मुलांना, स्थायी आहे, म्हणजे तो कसा आहे, बर्फ आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय धूमकेतू हे गोठलेल्या द्रव्याने म्हणजे जो स्थायी पदार्थ आहे किंवा धुलीकणाने किंवा जे धुलीकण जे असतात त्यांनी बनलेला असतो. पण ते सूर्याची जी प्रखर उष्णता जेव्हा त्याला मिळते तेव्हा धूमकेतूतील द्रव्याने म्हणजे त्याचं पाणी होतं आणि त्या पाण्याची वाफ होते आणि त्या वाफेचं रूपांतर होत असतं. मग अशा प्रकारे तो वरती घेतला जातो. बघा अशा प्रकारे हे काय आहे, पाणी आहे, त्या पाण्याची वाफ होते आणि मग तो वरती घेतो. आणि मग अशा प्रकारचा धूमकेतू आपल्याला देखील कधी कधी आकाशामध्ये फार क्वचित त्याचं दर्शन हे होत असतं. मग हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात. मग हे जे जेव्हा वायू आकाशात जातात, जेव्हा ढगामध्ये जातात, तेव्हा हे सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात, अपोजिट दिशेला. की ज्या ठिकाणी समजा जर इथे सूर्य आहे तर त्याच्या अपोजिट ह्या दिशेला काय केले जातात, फेकले जातात. किंवा ह्या ठिकाणी सूर्य आहे तर ते अपोजिट ह्या दिशेला ते काय केले जातात, फेकले जातात. मग सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात, त्यामुळे धूमकेतू लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. मग ते कसे दिसतात, लांबट पिसाऱ्यासारखे दिसतात. मग आपण त्यावेळेस समजून जायचं की काय आहे, तिथे धूमकेतू आहे, म्हणजे तो हा धूमकेतू आकाशामध्ये आहे. तर अशा प्रकारे बघा हे आपल्या इथे क्लिअर झालेले आहे, आपण स्पष्ट केले आहे की हे जे वायू आहे ते सूर्याच्या जे पाणी आहे ते स्थायी पदार्थाचं वायूत रूपांतर होऊन ते आकाशात जातं, ते ढगामध्ये जातं आणि हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेस फेकले जातात. त्यामुळे धूमकेतू हा लांबट पिसारासारखा म्हणजे हे कोणाचं चित्र आहे, पिसारा आहे, मोराचं चित्र आहे. आणि मोराच्या चित्रासारखं त्यांनी सांगितलंय की जसं मोराचा पिसारा फुलवला की जो कसा आहे तो पिसारा लांबच जातो. मग त्याचप्रमाणे जो त्याचा पसारा आवरला मोराच्या पिसाराचा, तो त्याचा पिसारा हा खूप लांबट आकाराचा होत जातो. त्याचप्रमाणे बघा इथे देखील चित्र दिसत आहे, अशा प्रकारे लांबट पिसारासारखा तो आपल्याला दिसत असतो.
मग अशा प्रकारे बघा, हे जे त्याचं धूमकेतूचं जे वर्णन किंवा ते धूमकेतूची माहिती आपल्याला जे सांगितलेली गेलेली आहे, की जो धूमकेतू आहे तो काय आहे मुलांनो, की तो लांबट पिसाऱ्यासारखा जातो आहे. त्या धुलीकणाने आणि स्थायीरूप पदार्थाच्या चं रूपांतर वायूत रूपात होतं आणि ते वरती जेव्हा आकाशात जातात ते वायू त्याप्रमाणे सूर्याच्या विरुद्ध दिशेत जाऊन ते एखाद्या पिसाऱ्यासारखे आपल्याला दिसतात. धूमकेतू सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. ते काय करतात, ते देखील प्रदक्षिणा घालतात. धूमकेतू हा काय करत आहे, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचं काम करत आहे. मग अशा प्रकारे जो सूर्य हा आपला मेन केंद्रस्थानी आहे, तो काय प्रमुख केंद्रस्थानी असल्यामुळे हर एक जो ग्रह आहे, उपग्रह आहे, जो लघुग्रह आहे आणि त्याप्रमाणे जो धूमकेतू आहे हा देखील सूर्याभोवती काय करत आहेत, प्रदक्षिणा घालत आहेत. प्रदक्षिणा घालत आहेत म्हणजेच काय करत आहेत, ते त्याच्या भोवती गोल गोल फिरण्याचं काम करत आहे. की त्याला ते प्रदक्षिणा घालणे म्हणजेच आपण काय बोलणार आहे, की एक राऊंड मारणे किंवा एक चक्कर पूर्ण करणे. अशा प्रकारे जो धूमकेतू बघा इथे आकाशातून तुम्हाला दिसत आहे आणि तो काय करत आहे, प्रदक्षिणा घालण्याचं देखील काम इथे करत आहे. तर अशा प्रकारे बघा धूमकेतू हा सूर्याभोवती काय करत आहे, प्रदक्षिणा घालत आहे. धूमकेतूचे वर्गीकरण दोन मुख्य प्रकारामध्ये होत आहे. मग आता हे दोन प्रकारचे उपर आपण ते देखील पाहणार. बघा, धूमकेतूचे वर्गीकरण दोन मुख्य प्रकारामध्ये होत आहे. मग आता धूमकेतू आपण काय आहे, कसा आहे, तो कशा प्रकारे तयार होतो आणि तो कुठे प्रदक्षिणा घालतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. आता त्यांनी बघा इथे सांगितलेलं आहे की धूमकेतूचे वर्गीकरण हे दोन प्रकारामध्ये होते. मग धूमकेतूचे कोणत्या दोन प्रकारात होते, एक अल्प मुदतीचे वर्गीकरण होते आणि एक दीर्घ मुदतीचे वर्गीकरणामध्ये त्याचा दोन प्रकारामध्ये होते. एक अल्प आहे आणि एक दीर्घ आहे. मग दीर्घाचा जो कालावधी आहे तो 200 वर्षापेक्षा जास्त आहे म्हणून त्याला दीर्घ मुदतीचं धूमकेतू असे बोलले जातात. आणि जो अल्प आहे त्याला आपण बोललं जातं, तर त्याचा कालावधी किती आहे, तर त्याचा कालावधी हा 200 वर्षापेक्षा कमी हा कालावधी आहे आणि म्हणून त्याचे देखील आपण प्रकार बघणार आहोत.